Hello student, we can start the last chapter that is in this term, that is the information communication technology, the new direction of the progress. Ata, can you recall that which device do you use directly or indirectly for collecting the sharing the process and the communication informations? That is an the term information communication technology that we call as an ICT short form मध्ये include the communications device and it is use those devices as well as their service providing with their help. म्हणजे या आय सी टीमध्ये वेगवेगळ्या साधनांचा समावेश केलेला असतो आणि त्या साधनांना ज्या पुरवल्या जातात त्या सेवांचाही समावेश केलेला आहे. The store of information generated due to the advance in science and technology in the increasing the tremendous at the tremendous rate, we ignore the explosion the information and the knowledge that we have to become outdated. आता how the information communication technology is important for dealing with the explosion of the information. आता आपण बघणार आहोत डिवाइस यूज इन द इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आपण कोणकोणते डिवाइस यूज करणार आहोत ते बघणार आहोत. The different devices are used to the production of the information for the communication, classifying, saving and storing the informations, managing the information, etc. आता for example, telephone is used to sharing the information by the conversation of the someone. म्हणजेच काय की आपण हे जी म्हणजे आपण ह्याची माहिती जी निर्माण केली जाते या डिव्हाइसमध्ये माहिती निर्माण केली जाते, त्याचं वर्गीकरण केलं जातं, माहितीचं जतन केलं जातं, जे प्रोडक्शन इन्फॉर्मेशन, पुन्हा सेविंग म्हणजे त्याचं जतन केलं, ऑल्सो द मॅनेजिंग द इन्फॉर्मेशन म्हणजे त्याचं व्यवस्थापन देखील केलं जातं. या सर्व साधनांचा ह्याच्यामध्ये वापर केला जातो. यातलं एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, टेलिफोन आहे, त्याचप्रमाणे कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, रेडिओ आहे, टेलिव्हिजन सेट आहे. या सगळ्यांचा हे जे सगळे काय आहे डिव्हायसेस आहे आपण यूज करतो फॉर द कम्युनिकेशन करण्यासाठी. आता द कॉम्प्युटर विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिव्हाइस फॉर द इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन इज कन्सिडरेबल टू हॅव टू बी गॉन थ्रू द 5 जनरेशन सिन्स द फर्स्ट क्रिएटेड द computer is used during in the period between 1946 to 1959 is said to be the first generation of the computer. म्हणजेच काय की आपण ह्याच्यामध्ये जे कॉम्प्युटर जे संगणकाचा 5 पिढ्यांपासून निर्मिती केली गेलेली आहेत, परंतु जी संगणकाची पहिली जी पिढी आहे ती कोणत्या सालातली आहे 1946 to 1959च्या ह्याच्यामधले त्याला फर्स्ट जनरेशन ऑफ द कॉम्प्युटर असं म्हटलं जातं. आणि त्याचं नाव आहे द इनिक, दॅट इज ENIAC इनिक. कॉम्प्युटर वॉज मेड इन दिस पिरियड. द व्हाल्स दॅट कॅन बी यूज इन द कन्स्ट्रक्शन अँड दिस व्हाल्स आर द लार्ज इन साईज म्हणजे याच्यामध्ये व्हाल्सचा यूज केला जात होता आणि ते लार्ज साईज त्याची होती. दे आर ऑल्सो कन्झ्युम द लॉट ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड दे जनरेट द हीट अँड the computer will be shut down many times. Today the computer are the 5th generation computer. म्हणजे याच्यामध्ये जे व्हाल्व यूज केले त्याचे ते लार्ज साईज असल्यामुळे त्यांना जास्त इलेक्ट्रिसिटी लागायची आणि जास्त इलेक्ट्रिसिटी लागल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये उष्णता निर्माण व्हायची आणि हीट म्हणजे हीट निर्माण व्हायची. त्यामुळे काय व्हायचं ते कॉम्प्युटर बऱ्याच वेळा बंद करायचे. मग आता त्यांनी सांगितलं की आजच्या जनरेशनचा जो कॉम्प्युटर तो 5th जनरेशन आहे, पण ॲक्च्युली आजच्या जनरेशनचा जो कॉम्प्युटर आहे हा 9th जनरेशनचा आहे. 9 to 10 जनरेशनचा आपण कॉम्प्युटर यूज करतो आहोत. दॅट इज टू एंट्री द कॉम्प्युटर इन द फील्ड ऑफ दिस एज टेक्नॉलॉजी हॅव बीन पॉसिबल ओनली ड्यू टू द इन्क्रीजिंग द स्पीड ऑफ द कॉम्प्युटर in which field the work we see we can see the computers being used. म्हणजे आजकाल आपण काय केलं होतं की संगणकाच्या सर्व क्षेत्रामध्ये बघितलं तर संगणकाच्या वेगामुळे सर्व क्षेत्रामध्ये संगणकाने आपलं संगणकाचा यूज केला जातो.
आता हे जे आहे कॉम्प्युटरचं जे वर्क आहे, हाऊ डज द कॉम्प्युटर वर्क, कॉम्प्युटर काम कसं काय करतो, तर पहिलं जे त्याचं युनिट आहे त्याला म्हटलं तर इनपुट युनिट. आता हे जे आहे त्याचं ऑल टाईप ऑफ द इन्फॉर्मेशन डाटा इज एंटर इन टू द कॉम्प्युटर थ्रू दिस युनिट. दॅट इज जनरली द कीबोर्ड आर यूज टू एंटर द डाटा ऑर द इन्फॉर्मेशन. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये कोणतेही डाटा जर यूज करायचा असेल तर आपण काय यूज करतो, कॉम्प्युटरमध्ये कीबोर्ड यूज करतो, माऊस यूज करतो. तर ह्याचा यूज करून काय करतो, ऑल टाईप ऑफ द इन्फॉर्मेशन डाटा कॅन बी एंटर इन टू दिस कॉम्प्युटर. सेकंड युनिट जे आहे त्याला म्हटलं तर प्रोसेसर. आणि ते प्रोसेसरचं जे युनिट आहे त्याच्या प्रोसेसिंग युनिट आहे मेमरी युनिट, कंट्रोल युनिट आणि अरिथमेटिक लॉजिक युनिट. दॅट इज वी कॅन कॉल्ड ॲज ALU. त्यानंतर आहे आउटपुट युनिट. आउटपुट युनिट दिस द रिझल्ट ऑर द सोल्युशन ऑर आन्सर इज इव्हेंच्युअली सेट टू द आउटपुट युनिट. जनरली इट इज अ स्क्रीन, मॉनिटर, प्रिंटर इज यूज टू आउटपुट युनिट. म्हणजे प्रिंटर, मॉनिटर हे केलं जातं, ह्याला म्हटलं तर आउटपुट युनिट असं म्हटलं तर. आता म्हणजे कुठलाही रिझल्ट असू दे, सोल्युशन असू दे तर किंवा आन्सर आहे हे सेंड केलं जातं कोणाकडे, आउटपुट युनिटकडे सेंड केलं जातं. जनरली आपल्याला स्क्रीनवर दिसतं किंवा आपल्याला मॉनिटरवर दिसतं किंवा आपल्याला प्रिंटरवर देखील हे मिळतं. आता आपण बघणार आहोत द इम्पॉर्टन्स कंपोनंट ऑफ द कॉम्प्युटर. कॉम्प्युटरचे इम्पॉर्टन्स कंपोनंट कोणकोणते आहेत. दॅट इज अ फर्स्ट इज अ मेमरी, ऑपरेटिंग सिस्टीम, प्रोग्रॅम्स अँड डाटा अँड इन्फॉर्मेशन. हे त्याचे मेन कंपोनंट्स आहेत. दॅट फर्स्ट वी कॅन सी अबाउट द मेमरी. मेमरी, the memory is a place for storing the data obtained from the input, also the generate the solution answer by the computer. There are the two type of these memories. म्हणजेच काय, मेमरी म्हणजे इनपुट युनिटकडून आलेली माहिती तयार केलेले उत्तर पाठवण्याची जी जागा आहे. म्हणजे याचं इनपुट युनिटकडून आलेली माहिती आणि तयार झालेलं उत्तर पाठवण्याची जागा तिला म्हटलं तर मेमरी असं म्हटलं जातं. आता ही जी मेमरी आहे ही दोन प्रकारची आहे. दॅट इज इंटरनल मेमरी, दॅट इज इंटरनल मेमरी अँड द टू टाईप ऑफ द मेमरी. दॅट इज इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी. म्हणजे दोन प्रकारच्या मेमरीज आहे. आता पहिला आपण बघणार आहोत इंटरनल मेमरी. इंटरनल मेमरी पण दोन प्रकारची आहे. दॅट इज रॅम अँड द रोम. आता पहिला आपण बघतो रॅम. रॅम म्हणजेच काय, रँडम ॲक्सेस मेमरी. This is the created from the electronic component or any electronic component can be function only as long as the supply with an electricity. म्हणजेच काय की ही मेमरी पार्ट इलेक्ट्रॉनिक पार्टपासून तयार केली जाते आणि इलेक्ट्रिक पार्ट जोपर्यंत सप्लाय तोपर्यंतच ही काम करू शकते रॅममध्ये. आपण आता रोम म्हणजे काय की रीड ओनली मेमरी. दिस इन्फॉर्मेशन स्टोअर हिअर कॅन ओनली द रीड. We cannot make any changes in this information originally stored here. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण फक्त मेमरी रीड करू शकतो, याच्यामध्ये कोणताही आपण बदल करू शकत नाही. आता पुढचं आहे ऑपरेटिंग सिस्टीम. दिस इज अ प्रोग्राम which provide means of the communication between the computer and the person working on it. These are called as an DOS, that is a disk operating system. म्हणजेच काय की ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे कॉम्प्युटरवर तयार काम करणारे व्यक्ती दोघांमध्ये जो संवाद साधला तो प्रोग्रामद्वारे त्याला म्हटलं तर डॉस असं म्हटलं जातं. आता वी कॅनॉट बी यूज द कॉम्प्युटर विदाउट द ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम आपण कॉम्प्युटर हँडल करू शकत नाही. Next will be the main component is the programs. The program is a group of the command is to be given to the computer. म्हणजे त्याचे जे कमांड आहे ते आपण जे कॉम्प्युटरला देतो त्याला म्हटलं जातं प्रोग्राम्स. डेटा अँड द इन्फॉर्मेशन. द डेटा इज द इन्फॉर्मेशन इन द रॉ टू द अनप्रोसेस फॉर्म. म्हणजे आपण जी माहिती कच्च्या स्वरूपामध्ये प्रोव्हाइड केली त्याला म्हणतात डेटा ऑर द इन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं. आता आपण बघणार आहोत हार्डवेअर.
That is the two main component of the, what is the two main component of the computer? That is an hardware and the software. That hardware consists of all the electronic and mechanically part used in the computer. म्हणजेच काय होतात की हार्डवेअर म्हणजे काय, कॉम्प्युटरमध्ये वापरले जाणारे जे भाग आहेत त्याच्यामध्ये मेकॅनिकल असू दे किंवा इलेक्ट्रॉनिक आहे याचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. आता सॉफ्टवेअर इज रिफर टू बी ॲज अ कमांड इज गिवन टू द कॉम्प्युटर अँड द इन्फॉर्मेशन इज अ सप्लाय to it, means input, and then result is obtained from the computer after analysis it. म्हणजे सॉफ्टवेअर म्हणजे काय, ते जे आपण कमांड देतो कॉम्प्युटरला, म्हणजे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केल्यानंतर आपल्याला जो रिझल्ट मिळतो त्याला म्हटलं तर त्याच्याकडून कॉम्प्युटरकडून मिळणारी विश्लेषक माहिती जी मिळते तिला म्हटलं तर सॉफ्टवेअर. आता ही जी तुम्हाला समोर दिसते आहे make the list of the various hardware and software items of the computer and discuss the working on it. ते तुम्ही का बघायचं आहे. आता तुम्हाला वर्ड डॉक्युमेंट म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड using the Microsoft Word or you can create the document or write the equations. म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट्स मला वाटतं तयार केलेले असतील आत्तापर्यंत. म्हणजे ते करताना तुम्ही हे वर्डचं डॉक्युमेंटच्या आयकॉनवर तुम्ही क्लिक करता प्रोग्राममध्ये जाऊन आय थिंक desktop and select the new option, then file tab and select on these blank documents. बरोबर आहे. Type the material on the blank pages or screen using the keyboard and use the languages, font size, bold, etc. म्हणजे इथे तुम्हाला वरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते बघा ही वर्ड फाईलमध्ये न्यू डॉक्युमेंट म्हणून तुम्ही ह्याच्यामध्ये जाता, त्याच्यामध्ये बोल्ड करू शकता तुम्ही. बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळ्या त्यामुळे त्या बोर्ड किंवा होम पेजवर जाऊन त्याचा वापर करून तो मजकूर जो आहे तो तुम्ही आकर्षक बनवू शकता, सेंटरला घेऊ शकता, बोल्ड बनवू शकता किंवा अशा वेगवेगळ्या ह्याच्या हे करू शकता, यूज करू शकता. टेक्स्ट वेगवेगळ्या प्रकारचे घेऊन तुमची जी माहिती जी आहे ती तुम्ही अट्रॅक्टिव्ह पद्धतीने बनवू शकता. जी साईज कमी जास्त केली जाते, वाढवली जाते, या पद्धतीने तुम्ही. अँड टाईप द इक्वेशन ऑन द टेक्स्ट, सिलेक्ट द इक्वेशन ऑपरेशन अँड इन्सर्ट द टॅब. जर तुम्हाला टॅब हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टॅब देखील काय करू शकता, इन्सर्ट करू शकता. बरोबर आहे. आणि सिलेक्ट द प्रॉपर इक्वेशन अँड टाईप द मॅथमॅटिकली सिम्बॉल्स. म्हणजे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला वेगवेगळ्या अशी इथे बघा इक्वेशन टाईपमध्ये इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन इक्वेशन तुम्ही जेव्हा पर्याय निवडता म्हणजे टाईप द इक्वेशन इन द टेक्स्ट अँड सिलेक्ट द इक्वेशन ऑप्शन अँड इन्सर्ट द टॅब केल्यानंतर तुम्ही जे सिलेक्ट प्रॉपर इक्वेशन अँड टाईप युजिंग द मॅथमॅटिकली सिम्बॉल असे वेगवेगळे मॅथमॅटिकली सिम्बॉल काय करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन सिलेक्ट करून घेऊ शकता आणि वेगवेगळे सिम्बॉल यूज करू शकता. ते तुम्ही मला वाटतं ऑलरेडी केलेले असतील देखील. वेगवेगळे सिम्बॉल आहेत. Using the Microsoft Excel by using the graph based on this option in the numerical form. हे तर बघा मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे. एक्सेल शीट्स आपण तयार आहे. म्हणजे यासाठी तुम्ही पहिल्यांदा ह्या आयकॉनवर क्लिक केलं तर तुमच्या समोर दिसते बघा एक्सेलची शीट आणि त्याच्यामध्ये न्यूमध्ये जाऊन ते ब्लँक ऑप्शन निवडून फाईल टॅबमधून जाऊन हे घेता आणि मग त्याच्यावर काय करतात सिलेक्ट द न्यू टॅब. Then type the information which is used to be drawing the graph and the graph on the sheet on the screens. म्हणजे तुम्ही ती and after the you have the finish this typing, select the information and click on the required graph. त्या ग्राफवर हे केलं जातं and then insert the tab insert केला जातो. त्याच्यानंतर ॲनालाइज द इन्फॉर्मेशन युजिंग द ग्राफ. ती ग्राफिकमध्ये काय केलं जातं आलेखाच्या आधारे ते माहितीचे विश्लेषण केलं जातं. आता आपण व्हॉट प्रिकॉशन दॅट वी कॅन टेक व्हाईल एंटरिंग द डाटा. म्हणजे एक्सेल शीटमध्ये जेव्हा आपण डाटा एंटर करतो तेव्हा कोणकोणती प्रिकॉशन घ्यायला आहे. ॲज फार ॲज पॉसिबल द डाटा शुड बी केप्ट इन द टॅब्युलर फॉर्म.
the different type of the data should be entered into different cell, and the data should be entered neatly in the one flows. Unnecessary space or the special character should not be used. म्हणजे हे तर जे तुम्हाला दिसत आहेत बघा शीटमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला डाटा टेबल स्वरूपामध्ये म्हणजे व्यवस्थित वेगळ्या ह्याच्यामध्ये माहिती भरायची असते. नीटनेटपणे तुम्ही भरू शकता सेलमध्ये, दिसते तुम्हाला. आणि मात्र याच्यामध्ये माहिती भरताना स्पेशल कॅरेक्टर असे काही वापरायचे, अनावश्यक स्पेस आहे तिथे यूज करायचा नाही. Many times you can drag fill the data. At such time the smart tag can be used after the drag data and fill any data in any manner as it is required. म्हणजे अनेकदा तुम्ही काय करता, कुठलाही डेटा करताना तुम्ही ड्रॅग किंवा फिल करता, ते डाटा ड्रॅग केल्यानंतर स्मार्ट टॅग आहेत ते यूज करायचे आहेत आणि आपल्याला हवा तसा डाटा आपण बनवायचा आहे. वन्स द डाटा हॅज बीन एंटर इन टू द फॉर्मेट in different ways. Similarly, we can perform the different types of the calculation by using the different formulas. म्हणजे डाटा एंटर केल्या वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मेशन आपण जेव्हा करतो ते वेगळे आपण फॉर्म्युले वापरून कॅल्क्युलेशन देखील करू शकतो. व्हाईल युजिंग द फॉर्म्युला द इक्वल साइन शुड बी टाईप फर्स्ट. सिमिलरली नो स्पेस शुड बी इन्सर्ट व्हाईल टायपिंग एनी फॉर्म्युला. म्हणजे इथं जेव्हा तुम्ही हे करता, जेव्हा एखादा फॉर्म्युला लिहिता तेव्हा पहिल्यांदा आपण इथं लिहिताना ह्याच्यामध्ये त्या सेलच्या इथं लिहिताना आपल्याला पहिल्यांदा फॉर्म्युला इक्वल साईन द्यायची आणि मग तो फॉर्म्युला आपल्याला इथं टाईप करायचा आहे. आलं लक्षात? ओके, मला वाटतं आता तुम्हाला जे मी काय सांगितलेलं आहे ते समजलेलं आहे. पुढचं पण एक आहे पॉवर पॉईंटचं आहे. दॅट इज मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आहे. तुम्ही यूजही केलेलं आहे. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही हे बटनावर डेस्कटॉपवर जाऊन हे बटन हे आयकॉनवर क्लिक करता. देन यू मस्ट हॅव विथ युअर मटेरियल्स अँड पिक्चर रिलेटेड टू टॉपिक ऑन इट. म्हणजे तुम्हाला स्लाईड बनवायची आहे त्याची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणार आहे. वी शू मेक द प्रेझेंटेशन. म्हणजे कुठलंही जर तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं असेल तर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर सिलेक्ट द न्यू ऑप्शन अंडर दिस फाइल्स टॅब अँड चूज द ब्लँक स्लाईड ऑप्शन अँड यू कॅन सिलेक्ट द काइंड ऑफ स्लाईड यू नीड टू बी अकॉर्डिंग टू युअर प्रेझेंटेशन्स. अँड प्रेझेंटेशन म्हणजे काय की तुम्हाला ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन हवं आहे त्या पद्धतीची तुम्ही ब्लँक स्लाईड काय करायची आहे, निवडायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, टाईप द इन्फॉर्मेशन यू नीड टू बी ब्लँक स्लाईड अँड इन्सर्ट द पिक्चर. म्हणजे जी इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायची आहे ते टाईप करायची आहे आणि त्यानुसार पिक्चर टाकायचा आहे. यूज द डिझाईन टॅब अँड डिझाईन युअर स्लाईड. डिझाईन्स वगैरे करायचे आहे. यूज द ॲनिमेशन टॅब टू ॲनिमेट द स्लाईड अँड मेक द स्लाईड शो. मग ॲनिमेशन ह्याच्यामधून जाऊन तुम्हाला हवा तो स्लाईड शो देता येऊ शकतो. तुम्हाला इथे दिसते PDF पोर्टल. तुम्हाला हे सगळं माहिती तुम्ही यूज केलेलं आहे. ॲडोबचं इंटरनेट एक्सप्लोर विथ द हेल्प ऑफ द वी वॉन्ट टू बी फॉर्म द इन्फॉर्मेशन अवेलेबल ऑन दिस. एकाच प्रकारची सर्च इंजिननुसार तुम्ही इंटरनेट एक्सप्लोअर जाऊन तुम्ही तुमची माहिती शोधू शकता. बरोबर आहे? आता हे जे आहेत तुम्हाला मी सांगितलेले वर्ड सांगितले, एक्सेल शीट आहे किंवा पॉवर पॉईंट याचा ऑलरेडी तुम्ही यूज केलेला आहे. तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देखील बनवलेलं आहे. मला वाटतं तुम्ही पुन्हा एकदा हे लेसन वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे. थँक्यू.